सुरेश माथुर साहेब त्याचबरोबरने गौतम पटेल साहेब यांच्याकडून लास्ट बॉलला 6-4 मारत जो कोणी मॅच विनिंग करून देईल त्याच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे आणि बेस्ट कॅच बेस्ट फिल्डरसाठी राहुल माथुर यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. भव्यन पटेल यांच्याकडून लगातार 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आहे. चला मॅच सुरू होते. सैफ आणि त्यांच्या बरोबरीने राहुल माथुर ही जोडी दाखल झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला होते सुरुवात. सगळ्यांना उत्कंठा, सगळ्यांना आतुरता या गणराज प्रीमियर लीगची. आप सभी को लेके चलते हैं क्रिकेट की इस रंगारंग दुनिया में जहां काफ़ी बेहतरीन मुकाबले खेले जाएंगे. मज़ा आएगा आज का पूरा दिन पूरी रात क्रिकेट वाली गणराज प्रीमियर लीग वाली. आणि पहिली ओव्हर घेऊन कोण येत आहे? सचिन पांडव. आजच्या दिवसातील पहिल्या मॅचकडे आपण चाललेलो आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच. जबरदस्त घमासान. छोट्याशा जागेमध्ये किती आनंद मिळू शकतो आपण आज इकडे पाहणार आहोत. आणि हे मुंबईचं क्रिकेट आहे. मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. आणि आवर्जून सांगू शकतो मुंबई होते. पहिल्या मॅचला सुरुवात होते. आणि पहिली इनिंग पहिली मॅचला होते सुरुवात. ही शान कुणाची? गणपती बाप्पा. मॅचला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक खेळलाय पॉइंटच्या दिशेने जिकडे 1 रन मिळणार आहे. सुरुवात झाली आहे. छोट्याशा जागेतील मोठं क्रिकेट. आपल्याकडे क्रिकेट मातीवर खेळलं जातं, आपल्याकडे क्रिकेट गवतावर खेळलं जातं, आपल्याकडे क्रिकेट सिमेंटवर खेळलं जातं, आपल्याकडे क्रिकेट डांबरी रस्त्यावर खेळलं जातं. ते सुद्धा इकडे आपण पाहतोय. ही मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. इकडे दिवसा क्रिकेट, इकडे रात्री क्रिकेट, इकडे उन्हाळ्यात क्रिकेट, इकडे हिवाळ्यात क्रिकेट, इकडे पावसाळ्यात क्रिकेट, इकडे मैदानात क्रिकेट, इकडे गल्लीत सुद्धा क्रिकेट. आणि आज तर रविवार आहे म्हणजे मुंबईकरांचा क्रिकेट वार आहे. याची एक वेगळी मजा आहे. चला मुंबईकर. खेतवाडी 12वी गल्ली. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अचूक टप्प्यावर हा बॉल नव्हता. आता मोजून मापून, समोरच 6 आहे, मोजून मापून मारायचं आहे. ऋषी सर, हे आहे मुंबईचं खरं क्रिकेट.
समोर खेळण्याचा प्रयोग, हाताला बॉल लागलाय, कदाचित कॅच झाली असती तर एक मोठी विकेट येऊ शकली असती. सैफला आम्ही मुंबईतील मोठ्या टीममध्ये देखील खेळताना पाहतो. दुसऱ्या बाजूला हार्दिक आहेत, दोन चांगले कॅप्टन आहेत. याच परिसरातील या दोन्ही खेळाडूंना आपण इकडे पाहतोय. मनगटाच्या साह्याने बॉल मात्र ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याही वेळेला फुलटॉस त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु नाही यशस्वी झालेत. धावसंख्या जागेवर थांबताना पाहायला मिळते. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. चांगली बॉलिंग, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 धावांवर. 2 वरच थांबली आहे. मागील 3 बॉल डॉट आलेत. वा, त्यामुळे सैफ मुंबईतील आणि महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव मंडळ, हजारोची गर्दी असते या ठिकाणी ज्यावेळेला गणपती बाप्पा विराजमान होतात. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मानाचा मुंबईचा राजा हा पुरस्कार सुद्धा खेतवाडीच्या गणराजाने म्हणजे खेतवाडी 12वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मिळवलेला आहे. असं हे मंडळ. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. राहुल माथुर आता इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्कोर 1 ने पुढे गेलाय. तो म्हणजे आता 3 वर 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. परंतु इकडे हे मैदान असं आहे, बॉल टू बॉल मॅच सुद्धा चांगल्या होतात. हे सगळे कधी एकदा मैदानात उतरतायत असं झालंय. आणि त्याचबरोबरीने हा विराट कधी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय असं झालंय. सगळेच म्हणजे लहान मुलांमध्ये ते एवढी उत्कंठा आहे इकडे, होय ना कपिल? राहुल माथुर यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच, पहिली ओव्हर सुरू आहे. छोट्याशा जागेमध्ये मोठा आनंद देणारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गणराज प्रीमियर लीग, ज्याची सगळ्यांनाच उत्कंठा होती. आपली मुंबई आणि आपल्या मुंबईची शान, क्रिकेटचा खेळ गणराज प्रीमियर लीग. यावेळेला समोर फटका चांगला खेळलाय आणि या स्पर्धेतील पहिला सीमा रेषा पार, चौकार. स्ट्राईक मिळाली राहुल माथुर यांना आणि जशी स्ट्राईक मिळाली त्यांनी एअर स्ट्राईक करून टाकला 4 धावांवाला. स्कोर झालेला आहे पहिली ओव्हर संपल्यानंतर 7 रन झालेत. आज एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे, गणराज वर्सेस खेतवाडी. वेगात टाकलाय बॉल, वाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हार्दिक हे सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, ओहो, पकडली कॅच, मोठी विकेट, विकेटचं पतन, खेळाडू बाद. भारतीय टीम मध्ये
हार्दिक पांड्या टीम मध्ये चर्चा आहे हार्दिक पांड्याची आणि खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये हार्दिक पटेलची. हो हो हो, या वेळेला वाईट बॉल टाकलाय. नील बॅटिंगला आलेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. नऊ धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. आजच्या दिवसात जवळपास 15 मॅच होतील, परंतु मजा येईल. हे क्रिकेट आहे मुंबईचं, गिरगावचं, खेतवाडीचं. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर येत आहेत तिकडे आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मजा येणार आहे. आजचा दिवस क्रिकेट खेळण्यासाठी, पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आले तिकडे. अख्खी 12वी गल्ली चर्चा. 12वी गल्ली काय, अख्ख्या गिरगावात चर्चा आहे. प्रत्येक गल्ली गल्लीत चर्चा आहे. हो हो हो, एक्स्ट्रा बाउन्स हार्दिक पटेल. हो 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 हो, वेगात. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या झाली 11. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. हार्दिक विरुद्ध आता राहुल माथुर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. यावेळेला समोर कडक बॉल जातोय सीमा रेषा पार. याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. थोडासा बाजूला गेलाय आणि ओव्हर संपली. दुसरी धावसंख्या झालेली आहे 15 धावा झालेल्या आहेत. चांगली धावसंख्या झाली आहे. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. गणराज स्टार बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गणराज स्ट्रायकर्स. आज चांगल्या लयमध्ये आलेत नील आणि दुसऱ्या बाजूला राहुल माथुर आहेत. आणि पहिली मॅच ज्या पद्धतीने लागली आहे ना, थोड्या वेळासाठी असं वाटतंय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची मॅच तर नाही चालू आहे ना. हो हो हो, वा. टप्पा पडतोय. बॉल स्टंपच्या वरून जातोय. डॉट बॉल आलाय. 4-4 ओव्हरच्या या मॅचेस, परंतु मजा येणार आहे. आजचा दिवस क्रिकेटवाला, आजचा दिवस 12वी गल्लीवाला, आजचा दिवस खेतवाडीच्या गणराजाचा सुद्धा. समोर खेळलाय. वा 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 वा, जबरदस्त हिट. बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार.
याही वेळेला आ रा 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 खतरनाक सिक्सर. जबरदस्त. चंद्रेशजी यांच्या वतीने लगातार 3 सिक्स साठी पारितोषिक सुद्धा आहे. काय बॅटिंग करतायत नील. ओ हो थोडासा बाजूला गेलाय आणि तिकडे रनआउट होत आहेत. खूप चांगली कामगिरी केली परंतु रन आउटच्या स्वरूपात माघारी परत केली. राहुल सोडून दिला बॉल. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 28 वर. वेगवान बॉल. व्हाईट बॉल कळवला जातोय. स्कोर पुढे जाईल. आज मजा येणार आहे. ही लहान मुलं तर किती एन्जॉय करतात. कधी एकदा आमची टीम जिंकते असं त्यांना होत आहे. आणि जोपर्यंत तुम्ही लहान मुलं टाळ्या वाजवत नाही तोपर्यंत मजा सुद्धा येत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. वा, याला काय म्हणतात? कॅरम स्ट्रोक. अनिकेत आलेत. पुढे केलाय. याही वेळेला कॅरम आणि सर रन किती आहेत? कॅरम चौकार. कॅरम चौकार. आणि धावसंख्या आता गेलेली आहे. तिसरी ओव्हर 34 झाले. 3 ओव्हर संपल्या. शेवटची ओव्हर आहे. आणि आता बॉलिंगसाठी आलेत चिराग आलेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उत्कंठा. आणि 1 ओव्हर 40+ कंपल्सरी आहे. म्हणजे क्रिकेटचा खेळ असा आहे माथुर साहेब, या लहान मुलांना तर झोप लागत नाही. आमचे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा झोप लागत नाही. कधी एकदा मैदानात जातो आणि 1 ओव्हर टाकतोय असं सगळ्यांना झालं असेल. आमचे जे ओनर आहेत त्यांना सुद्धा असं झालं असेल, यार आपली टीम कधी जिंकणार. ओनरची मुलं आहेत त्यांना सुद्धा झोप लागली नसेल, आमचे बाबा कधी जिंकणार. या वेळेला कुटप्प्याचा बॉल समोर खेळायला गेले. फटका फसलाय. आणि कॅच सुटली आहे. चिराग आलेत. एका बाजूला अनिकेत आहेत, एका बाजूला राहुल माथुर आहेत. हो चांगला बॉल फिरवलाय. हे अनुभव याला म्हणतात. पुराणा चावल. परदेशी साहेब तुमचाही एक काय काळ होता. पुढे खेळलाय. तिकडे फिल्डर येत आहेत आणि असे छोटे छोटे टनेल भरपूर येणार आहेत आजच्या दिवसामध्ये. मजा आहे.
आता दिवसभर काही जण तर व्हिडिओ शूटिंग करून ठेवतील. कोणी कॅच सोडली, कोणी मिक्स फील्ड केली आहे, कोणी डॉट बॉल काढला आहे, या सगळ्याच्या वर्षभराच्या रेकॉर्डिंग करून ठेवतील. डॉट बॉल येतोय, वाह, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात अनुभव. 4 चेंडूंचा खेळ झालाय. याच्यासाठीच एक प्लेअर ओव्हर 40 ठेवलाय प्रत्येक टीममध्ये. अनुभव पाहिजे ना. यावेळेला उसळता हा चेंडू होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. चिराग भाऊंनी काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3 रन दिले, 37 झालेले आहेत. पुढल्या मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. आता बॅटच्या रडारमध्येच केला आणि बॉल मात्र फेकून दिलाय. लांब 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 षटकार. विजय पाटील साहेब टॉस करतायत. गणराज बॉईज आणि गणराज फायटर, विकासजी परदेसी आणि गौतमजी पटेल. यस, हेड आलाय. डिसिजन विकासभाई परदेशी टॉस जिंकलेले आहेत आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पात्रा गणराज प्रीमियर लीग.
पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बॉल हरवला की काय? 2 रन. ही मात्र करामत झाली, पहिल्याच बॉलला बॉल हरवला. हार्दिक पटेल इन ऍक्शन. दोन रन आलेत पहिल्याच बॉलवर. सैफ आणि हार्दिक अशी लढत आहे. आणखीन एक फटका, त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न इकडे होता. वाह, फटका खेळलाय अफलातून. बॉल सीमा आणखीन एक यावेळेला स्ट्रोक खेळलाय, परंतु पाहूया दोनने धावसंख्या पुन्हा. हार्दिक इन ऍक्शन. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 44 रन करायचे पहिल्याच ओव्हरमध्ये. आतापर्यंत 12 झालेले आहेत. सैफ याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, कॅरम स्ट्रोक. आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 13 रन झालेले आहेत. चिराग आणि त्याच बरोबरीने बच्चे कंपनी आलेली आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. समोरच्या दिशेने चिराग यांच्या बॅट मधून सीमारेषा. हमको प्यार से इंडिया वाले छूते दिल के तार. एकोणीस रन झालेले आहेत. स्टार्ट चांगली झाली आहे, परंतु बॉलरला कमबॅक करावे लागेल आणि त्यासाठी जय आलेले आहेत. पहिल्याच ओव्हरला 19, 44 मधले आले सुद्धा. मॅच नाही संपली आहे. विकेट घ्याव्या लागतील बॉलिंग टीमला. हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1ने पुढे जाते. 20 रन झालेले आहेत.
आता 25 पाहिजेत, 18 बॉल बाकी आहेत. याही वेळेला पॉवरफुल स्ट्रोक, एक रन घेतली गेली आहे. हार्दिक आणि चिराग दोघे चांगले बॅटिंग करतायत. चिराग यांच्याकडे अनुभव आहे, हार्दिक यांच्याकडे जोश आहे, परंतु राहुल माथुर सुद्धा काही कमी नाही आहेत. प्लॅनिंग ते सुद्धा करणार आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर येत आहेत, पकडतायत कॅच. चिराग आउट होत आहेत. काळजी घ्या, विकेट आली आहे. ओ पहिला बॉल स्लॉटमध्ये होता, पुढे होता, परंतु तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. एक रन मिळेल. सभी क्रिकेट के चाहने वालों का स्वागत होगा इस गणराज प्रीमियर लीग में. आज का पहला मुकाबला 44 रनों का पीछा करना था, दूसरा ओवर प्रगति पर है. अब तक रन बन चुके 22, अभी भी 22 रनों की आवश्यकता है. हार्दिक पटेल काफ़ी बेहतरीन बैटिंग कर रहे हैं अब तक. ओ हो, बच गए, दोनों बच गए. बैटर भी बच गए, बॉलर भी बच गए. काश ये बड़ा स्ट्रोक आता तो 6 होता था, और काश ये गेंद विकेट से टकराती थी तो विकेट भी आ सकती थी. वाह, शंकर हराळी साहेब आपल्या आईंना सुद्धा मॅच पाहायला घेऊन आलेले आहेत. यस, आई लक्ष्मी या ठिकाणी आलेल्या आहेत. आई, आपलं सुद्धा स्वागत. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. बॉल हवे तो टाळ्या होतात. वा, तुम्ही एफर्ट्स केले ना, त्याच्यासाठी या टाळ्या आहेत. अहो, वर्षातून एकदा खेळताय म्हणजे हा उत्सव आहे आपल्यासाठी. यावेळेला चांगला बॉल, काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये आतापर्यंत जयने. आणि स्कोर जर पाहिला तर आता 23 वर स्थिरावलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 23. म्हणजे या ओव्हरमध्ये रन दिल्या त्या फक्त 4 रन दिलेले आहेत फक्त जयने. वाह, आणि आता रन पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी 21. 12 बॉल 21. तेवीस झाले. 23 अजून 21 पाहिजेत. 12 बॉलला 21 पाहिजेत. पहिल्या ओव्हरला 19 येऊन सुद्धा मॅच जयने बनवली आहे. आणि मॅच जर क्लोज झाली त्याच्याशिवाय माथुर साहेब आपल्याला मजा सुद्धा येत नाही. वन साइड मॅच कुणाला आवडतात. मी सगळ्यांना विनंती करेल, शंकर भाऊ आपल्या आईंना मॅच पाहायला घेऊन येतात, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आईंचं स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूयात. वा, आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसाचं केक कटिंग सुद्धा होणार आहे. याच्यापेक्षा मोठा वाढदिवस कुठे होऊ शकतो जो क्रिकेटच्या मैदानात आणि ज्या ठिकाणी गणराज विराजमान होतो त्या ठिकाणी बर्थडे होणार आहे. केक आणलाय, केक कटेगा, सब में बटेगा. पहिला बॉल समोर खेळण्या, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. राहुल माथुर चांगले फिरकीपटू आहेत, बॉलला फ्लाईट दिली. 11 बॉल आणि अजूनही 21 पाहिजेत. हार्दिक पटेल मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगली मॅच, एक बेहतरीन मुकाबला. गणराज प्रीमियर लीग का ये पहला मुकाबला, काफी बढ़िया संघर्ष मैदान के अंदर. ओहो, इस बार तान दिया है और गेंद को भेज दिया है सीमा रेखा के बाहर.
6 रनों के लिए सिक्सर। हार्दिक पटेल आणि राहुल माथुर दोन्ही आयकॉन, दोन्ही महत्वाचे खेळाडू त्या टीमसाठी आणि दोघेही चांगली कामगिरी करतायत। आता स्कोर झाला आहे 29, म्हणजे आता 15 पाहिजेत 10 बॉलमध्ये। काय बॅटिंग केली आतापर्यंत हार्दिक यांनी, काही चांगले स्ट्रोक मात्र आणखीन एक समोर स्ट्रोक खेळला जातोय आणि तिकडे हो रनआउटची संभावना होती परंतु नाही। समीकरण पुन्हा बदलत आहे। 9 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी रनची आवश्यकता आहे ती आता 15। 9 बॉल 15। दोन्ही टीम जबरदस्त आहेत। गणराज स्टार वर्सेस गणराज स्ट्रायकर, हार्दिक पटेल वर्सेस राहुल माथुर। राहुल माथुर की हार्दिक पटेल। हो हो हो, वळवलाय वळवलाय फिरवलाय, गरकन फिरवलाय। वा 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 वा, काय चांगला बॉल वळवला इकडे राहुल माथुर यांनी। चांगला संघर्ष चाललाय दोघांमधला, हार्दिक वर्सेस राहुल माथुर। यावेळेला पुन्हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय, रन कंप्लीट आणि 1 रनने स्कोर पुढे जाईल। अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 बॉल बाकी आहेत आणि 14 ची आवश्यकता आहे। 7 बॉल 14। प्रीवित राहुल माथुर, हो यावेळेला जास्त बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल कळवला जातोय। 13 पाहिजे 7 बॉल मध्ये 13। कोण जिंकणार, गणराज स्टार की गणराज स्ट्रायकर? हो हा बॉल थोडासा लांब टाकला, बॅट हातातून निसटते, लांब गेली बॅट, परंतु डॉट बॉल आलाय। राहुल माथुर यांनी एक चांगली ओव्हर टाकली आहे पुन्हा एकदा आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली जिकडे पाहिजे 6 मध्ये 13। 8 रनची ओव्हर पुन्हा एकदा आली आहे। गणराज स्ट्रायकर विरुद्ध गणराज स्टार्स, हार्दिक वर्सेस हितेश। 6 बॉल मध्ये 13 पाहिजे, 6 गेंदे 13 की आवश्यकता। पहिलाच बॉल, आ रा 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 रा, खतरनाक सिक्सर। पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय म्हणून तर म्हटलं भारतीय टीम मध्ये हार्दिक पांड्याची चर्चा आणि खेतवाडीच्या 12व्या गल्लीमध्ये हार्दिक पटेलची चर्चा। बॉलरला कमबॅक करावं लागेल। फुल टॉस, याला समोर पाठवलंय रस्त्यावर, सिक्सर। एक रन पाहिजे मॅच जिंकण्यासाठी। हार्दिकची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या हार्दिकसाठी। हो आणखीन एक 6 आला तर 500।
हो टर्न झालाय बॉल, टर्न झालाय बॉल, समोरून टर्न झालाय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि 1 रन करायचा आहे. 1 तर करायचाच आहे. कंपल्सरी चेसा नियम आहे, म्हणजे तुम्हाला 1 रन करायचाच आहे. मॅच अजूनही सोडलेली नाहीये बॉलिंग टीमने. यावेळेला धावगिऱ्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. धावसंख्या इकडे पुढे जाईल आणि या मॅचला जिंकला जात आहे. वा, गणराज स्ट्रायकर जबरदस्त परफॉर्मन्स आणि मॅच विन होते. हा, चालू मॅच सुरू होते गणराज फायटर आणि गणराज बॉईज आणि ती मॅच झाल्यानंतर पुढची मॅच होईल गणराज स्ट्रायकर वर्सेस गणराज वॉरियर्स.